साहेब, निवृत्ती गाडीला ज्या ड्रायव्हरने उडवलं होतं ना, तो ड्रायव्हर सापडला आपल्याला. साहेब, त्याला आता कुठे ठेवायचा हा प्रश्न आहे. पोलिसाचं लटांबर त्याच्या मागे लागलेलं आहे आणि त्याचं स्केच सगळ्या पोलीस स्टेशनला पोचलेलं आहे. आपण त्याला जास्त वेळ लपवू शकणार नाही. आपण त्याला इथून कुठेतरी लांब पाठवूया, त्याचा अंडरग्राऊंड करून टाकूया. नाही, त्याला बाहेर पाठवून पण नाही चालणार. तो आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं महत्वाचं आहे. अहो मग साहेब, आपण त्याला ठेवणार कुठे? एक काम कर भोसले, त्याला माझ्या फार्म हाऊसच्या गोडाऊन मध्ये ठेव. राहण्या करण्याची व्यवस्था कर त्याची तिकडे. नको नको साहेब, तिथे नको. मला थोडी रिस्क वाटते. आत्ता जेवढं सांगितलं तेवढं कर भोसले. ठीक आहे साहेब. आणि नीट लक्ष ठेवा. आता ह्या परिस्थितीत आणखी प्रॉब्लेम्स नको आहेत मला. साहेब, आता तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः जातीने लक्ष घालतो. आता लवकरात लवकर त्या ड्रायव्हरचं काय करायचं ते बघावं लागेल. नितीश बघा ना, अजून नाही आला. हो, अडकला असेल कुठेतरी. अहो कबूल आहे, कामातच अडकला असेल कुठेतरी, पण निदान एक फोन करून कळवायचं. राहून गेला असेल गडबडीत. तुम्ही असं बोलता ना, म्हणून हा असा वागतो. थांबा, मी फोन करून बघते त्याला. शे, काय झालं? बंद ठेवलाय फोन. अगं, कोणी मुद्दामून फोन बंद करून ठेवतं का? अहो पण निदान फोन करून कळवायचं. हे बघ, आले चिरंजीव. कुठे होतास तू? कळवायचं नाही का उशीर होतोय म्हणून? नितीश, तुझ्याशी बोलतेय मी. आई प्लीज आता काही बोलू नकोस. एकतर माझं डोकं ठिकाणावर नाही. नितीश, काय झालं? बाबा कंटाळलोय मी. बाबा तुम्ही म्हणता की इग्नोर कर आणि पुढे जा. इग्नोर केलं, पुढे गेलो तर राजवीर जिजू असं काहीतरी करतात ना की. असं काय म्हणजे काय केलं त्याने आता? एक मिनिट आरती. नितीश, शांतपणे सांग काय झालं. बाबा राजवीर जिजू माझी कन्सेप्ट वापरून त्यांची नवीन वेबसाईट लॉन्च करताय. हे असं का करतायत? मी त्यांचं काय बिघडवलंय? बाबा आता हे त्यांचं खूप अति होत चाललंय. आता मी त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. नितीश, नीट बोल. काय चाललंय तुझं? वाटेल ते झालं तरी सुद्धा तुझ्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे तो. निदान म्हणून तरी मान देते ना. प्लीज मनूचा विचार कर ना नितीश. तुमच्या या अशा वादामुळे तिला किती त्रास होत असेल याचा कधी विचार केलायस? आई तोच विचार करून मी इतके दिवस शांत बसलो. आणि याच्या पुढेही शांत बसायचंय. पुढे काही करायची गरज नाही. बाबा तुम्ही का असं बोलताय? आतापर्यंत झालेली फसवणूक काही कमी आहे का? का आता हे पण चालवूनच घ्यायचं? त्यांनी तुझ्यासारखी वेबसाईट तयार केली म्हणून ते तुझ्यासारखं काम नाही करू शकणार. ही कन्सेप्ट तुझी आहे. याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, बारकावे तुला जास्ती माहिती आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेव, जे तुझं आहे ना ते तुझंच राहणार आहे. बाबा तुम्हाला नाही वाटत का आपण आपलीच समजूत घालून घेतोय? हे बघ, मला तुझ्या मेहनतीवर, तुझ्या टॅलेंटवर विश्वास आहे. आता तुला ठरवायचंय की तुला तुझं काम पुढे न्यायचंय की जे अडथळे निर्माण करतायत त्याच्याने डिस्टर्ब व्हायचं. बाबा मला तुमचं पटतंय. आता मी लवकरात लवकर माझी वेबसाईट लॉन्च करणार आहे. आणि बाबा मी माझं ऑफिस सुद्धा ओपन करणार आहे. गुड. आता या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. आणि जरा स्माइल कर. जा फ्रेश हो, आपण जेवण करून घेऊया. चालेल. आई सॉरी, घरी उशिरा येणार होतो हे तुला कळवायला हवं होतं, पण माझा फोन बंद झाला.
पुन्हा असं नाही होणार. ठीक आहे, जा फ्रेश होऊन ये जा. आणि आरती, आता याच्यावर फार विचार करत बसू नकोस. घे पानं वाढायला घे. काय झालं, परत कुठे चालला? असा रुमाल राहिला जर आणून द्या ना प्लीज. थँक्यू. माझं वॉलेट पण राहिलंय, प्लीज. तुम्ही जाऊन घेऊन या, जा म्हणून जा ना प्लीज, लेट झालाय. प्लीज, तुम्ही जा ना. हात पुढे करा, कशाला? हात पुढे करा. काय तुम्ही पण सगळं समोर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेलं असतं, तरी रोज विसरता. वॉलेट विसरलो नसतो तर बायकोशी बाहेर बाय करायला आली नसती ना. आता उगाच लाडीगोडी नका लावू, जा. अच्छा, मी लाडी गोडी लावतोय. उशीर होतोय, तुम्ही जा आता. ही कुठली पद्धत आहे बाय करण्याची? राजवीर, उशीर होतोय तुम्हाला. नाही असं नाही, आधी नीट बाय करा. बाय नीट बाय करा. बाय. जा ना. करेक्ट. बाय. बाय. राजवीर, घाईत आहेस का? मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. 2 मिनिटं माझ्याकडे फक्त. बोलायचं होतं म्हणजे रिक्वेस्ट करायची होती. काय बरीच वर्ष मी आता घरात बसलोय, कसा ना कसा माझा वेळ रमवतो. म्हणजे कंटाळा येतो रे, नुसतं बसून काय करायचं ना, मनही लागत नाही कुठे. प्रस्तावना झाली असेल तर मुद्द्याचं बोल. हो, म्हणजे मी आपलं ऑफिस जॉईन केलं तर चालेल? मी प्रॉमिस करतो, म्हणजे पूर्वी ज्या ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाही. तुला तक्रार करायची संधीच देणार नाही मी. राजवीर, मला असं वाटतं तुम्ही एक संधी द्यायला हवी काकांना. आणि ते परके थोडी नाहीत, तुमचे काका आहेत ना. आता काय आणि कसं समजवायचं ह्याला? मनवा, मला फक्त एक संधी आहे बेग, एक संधी. उपकार होतील माझ्यावर. काका प्लीज असं नका बोलू. काय करू मी? तुम्ही काळजी नका करू, मी पुन्हा बोलते त्यांच्याशी. ठीक आहे. होईल सगळं नीट. मनवा, मला या घरात पुन्हा तुझ्यामुळेच यायला मिळालं, आणि आता मला ऑफिसला सुद्धा तुझ्यामुळेच एंट्री मिळणार. सुष्मिता, तू ती लिगल टर्मची फाईल स्टडी केलीस का? हो अरे, त्यावर काम सुरू आहे. ओके. पण आता मी काही डॉक्युमेंट स्टडी करून आणले. मला त्यावर तुझ्या सिग्नेचर्स लागतील. ओके. सुष्मिता, तू हे स्टडी केलंस ना नीट? हो अरे, म्हणजे तुला हवं असेल तर तू परत एकदा चेक करू शकतोस. त्याची काही गरज नाही. चला, लीगल गोष्टी कंप्लीट होत आहेत ते बरं झालं. आता मी बँक रिलेटेड जे पण काही वर्क आहे ते करून टाकतो. सुष्मिता, कस्टमरने जर कॅश ऑन डिलिव्हरी करण्याच्या ऐवजी जर आपल्या वेबसाईट वरून ऑनलाईन पे केलं तर त्याचा आपल्या कंपनीला जास्त फायदा होऊ शकतो. दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया. थँक्यू. गुड गोइंग नितेश, क्या बात आहे. सुष्मिता, खरं तर तू माझ्या बरोबर आहेस म्हणून हे सगळं होतंय, नाहीतर मी एकट्याने काय केलं असतं. आभार प्रदर्शन झालं का?
अगं नाही खरंच अरे कित्येक वेळा तुम्हाला तेच तेच सांगणार आहेस. सुष्मिता, खरंच मला तुझी खूप मदत होते. माय प्लेजर. बरं ठीक आहे, आता खूप अर्जंट लेवलला आपल्याला काम करावं लागेल. आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळायला हवा. वेबसाईट हिट झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजवीर जिजूंच्या आधी आपली वेबसाईट मार्केटमध्ये लॉन्च व्हायला पाहिजे. डोंट वरी नितेश, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आपल्या वेबसाईटचं ऑलमोस्ट सगळं काम झालं. म्हणजे 2 दिवसात आपण आपली वेबसाईट लॉन्च करू शकतो. राईट? सुष्मिता, तू काल म्हणाली होतीस त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर ते तू तुझ्या कामातून दे. आता बघ मी त्यांना कसं उत्तर देतो. कोणी कितीही आपल्या कन्सेप्ट चोरल्या तरी विजय मात्र सत्याचाच होणार आहे. येस. चल मी एक मेल करतो. हो. हॅलो. हॅलो मनू, काय करतेस बाळा? कामात नाहीयेस ना? नाही नाही, अशीच आवरावर चाललेली. बरं ऐक जरा, तुला काहीतरी सांगायचं होतं. हा बोल ना. तुझं अलीकडे नितीशशी काही बोलणं झालं का ग? नाही, कशाबद्दल? त्याच्या कामाबद्दल. नाही ग, काहीच नाही. का, काही टेन्शन आहे का कामाचं? नाही नाही, असं काही नाही. मग काय झालं आई? अगं त्याची वेबसाईट तो लॉन्च करतोय लवकरच. काय? खरंच? हो. आई अगं किती चांगली बातमी दिलीस. आणि ऑफिस सुद्धा घ्यायचं म्हणत होता मागे. अरे वा वा वा, बघितलं ना किती छान चाललंय त्याचं. हो ग, त्याचाच आनंद आहे. हळूहळू का होईना आपला नितीश मार्गी लागतोय. तू अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नको, त्याचं सगळं व्यवस्थितच होणार आहे. माझी सुद्धा तीच इच्छा आहे ग. हे बघा आले साहेब. हो, दे ना त्याला. खूप दिवस झाले बोलले नाही मी त्याच्याशी. देते देते, 1 मिनिट. मनू मनू. हा तायडे, बोल काय म्हणते? काय रे गधड्या, ताईची काय आठवण वगैरे येते का नाही? अगं तायडे, तुझी आठवण मला नाही येणार तर मग कोणाला येणार? तू तो मेरे दिल में बसी है मेरी बहना. एक गप्प बस रे, उगाच डायलॉग नको मारू. लास्ट कधी कॉल केलेला आठवतोय तुला? हा, ते काय जरा कामाच्या गडबडीत राहून जातं कधी कधी. अरे हो, पण मग एखादी चांगली बातमी असली की फोन करून कळवावं माणसाने, नाही का? म्हणजे आईने तुला सगळं सांगितलं? हो, मी सांगितलं तिला सगळं. अगं आई, तू तिला कशाला सगळं सांगितलं? मला तिला सरप्राईज द्यायचं होतं. सगळी मजा घालवलीस. सरप्राईज वगैरे काही नाही मनू, तो विसरला होता. तो चक्क विसरला होता. आई पण काय सांगते तिला? काय रे नितेश, आई खरं सांगते ना? हे ताई, तू कुठे आईचं ऐकतेस? मी तुला खरंच सरप्राईज देणार होतो. ठीक आहे रे, पण खरंच खूप छान वाटलं ऐकून. मला खूप अभिमान वाटतो तुझा. असाच मोठा हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, शुभेच्छा फोनवर देऊ नकोस. माझ्या वेबसाईटच्या लॉन्चिंगला तुला यायचंय, लक्षात ठेव. हा. अरे म्हणजे काय, नक्की येणार. मला दे फोन, मला दे. हा, 1 मिनिट आईशी बोल. मनू ऐक सरा, हा आई बोल. एकटीने यायचं नाही, जोडीने यायचं. राजवीरना सांग. हो नक्की, आम्ही दोघं पण येऊ. ओके ठीक आहे, ठेवू का? ओके बाय. बाय. काय ग आई, तू ताईला सगळं कशाला सांगितलं? मी तिला सरप्राईज देणार होतो ना. ठीक आहे, चालतं. मनू आहे आपली. तसा बाबांचा बर्थडे यायला वेळ आहे, पण या वर्षी मी त्यांना आधीच सांगणार आहे. तू त्यांना काय सरप्राईज देणार आहे? तुझं सगळं प्लॅनिंग मी त्यांना सांगणार आहे. बघ. तुला कसं कळणार पण की त्यांच्या बर्थडे साठी माझं प्लॅनिंग काय आहे? नाही म्हणजे मी जर का तुला सांगितलंच नाही तर तू त्यांना काय जाऊन सांगणार? हे बरं आहे. हा, तू आधी कबूल कर की मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, कारण मी तुझी आई आहे. कर कबूल. हो मातोश्री, कबूल आहे. तुम्ही खूप हुशार आहात. धन्य आहात तुम्ही मातोश्री.
दवे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला स्पेसिफिक टार्गेट सेट करायला सांगितलं होतं. येस सर. मग त्याचं काय झालं? मला पेपर वर्क हवंय दवे. हे असंच जर चालू राहिलं तर ऑर्डर कधीच पूर्ण होणार नाही. नाही तसं नाही होणार सर, मी बघतो. कमॅन, सर बिझी आहे. काय काम आहे तुझं? सर महत्वाचं बोलायचं होतं. बोल. सर नितीश परवा त्याची वेबसाईट लॉन्च करतोय. ही बातमी नक्की खरी आहे? हो खरी आहे. यशोधन सर, पण नितीश सर इतक्या लवकर वेबसाईट लॉन्च करतील असं का वाटतं तुम्हाला? आय मीन त्यांच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स नाहीये म्हणून विचारतो. वेबसाईट लॉन्च करायला एक्सपिरियन्सची काय गरज आहे? नाही, असं असेल तर आपल्याला नितीशला चान्स द्यायचा नाही. त्याच्या आधी आपण वेबसाईट लॉन्च करा. कळलं? कामाला लागा. तो आपल्या लिगल टीमशी बोलून घ्या आणि दवे तुम्ही बँकिंगचं बघा आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. येस सर. पण घाईघाईत कुठल्याही चुका नको आहेत मला. हो सर. आणि जिथे पैशांची गरज असेल तिथे हवा तेवढा पैसा वापरा. पण मला नितीशच्या आधी वेबसाईट लॉन्च करायची. आवे क्लिअर? येस सर. निघा. बोला म्हणवा. हॅलो, तुम्ही कामात आहात का? नाही, बोला ना. मला सांगा, तुम्ही परवा काय करताय? म्हणजे काही मीटिंग्स वगैरे आहेत का? बघावं लागेल. का? आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? अहो, आत्ताच आईचा फोन होता. तिने खूप चांगली बातमी दिली. कसली? अहो, परवा नितीश त्याची वेबसाईट लॉन्च करतोय आणि त्यांनी आपल्या दोघांनाही बोलवलंय. तसंही बरेच दिवस झाले आपण गेलोच नाही आहोत घरी आई बाबांना भेटायला. आणि नितीशला भेटून सुद्धा खूप दिवस झाले. सो आपण नक्की जायचंय. ओके? शक्य नाही. का का शक्य नाही? परवा मी एक वेबसाईट लॉन्च करतोय आणि ती मला तुमच्या हस्ते लॉन्च करायची. त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही, पण तुम्ही कुठे जायचं नाही. ओके? ठीक आहे. आरती, काय हो? अगं ते किराणा मालाची लिस्ट देणार होतीस ना? हो, देते ना. मग केव्हा देते? मी आता 10-15 मिनिटात निघतोय. अहो, कितीचा वेळ लागतो लिस्ट बनवायला? तुम्ही निघालात की देते लगेच. दे लवकर. बाबा तुम्ही कुठे बाहेर चाललायत का? हो, जरा मार्केटमध्ये चाललो. काही काम होतं का? हा, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना मग. बाबा मी विचार करत होतो की कंपनीची जशी कामं वाढतील तशा कंपनीच्या गरजा सुद्धा वाढतील. आणि कंपनीची सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे कंपनीची स्वतःची जागा. मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी ऑफिससाठी जागा बघतोय. सो तोच विचार मी करत होतो. नाही, बरोबर आहे, ऑफिससाठी जागा आवश्यकच आहे. पण मला असं वाटतं की आणखीन थोडे दिवस तू थांबावस. नाही म्हणजे वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स काय मिळतो ते बघ आणि मग जागेचा विचार. हो नितीश, मला सुद्धा असंच वाटतंय. थोडे दिवस थांबून बघ, उगाच घाई नको करूस. काय पटतंय का? हो बाबा, पटतंय मला तुमचं. मी थांबतो थोडे दिवस. काय करू? नितीशसाठी सुद्धा तो दिवस खूप महत्वाचा आहे. तो स्वतःच्या पायावर उभा राहतोय. त्याच्याबरोबर असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि राजवीर बरोबर नाही गेले तर राजवीर नाराज होतील. काय करू? दोघांच्याही वेबसाईटचं लॉन्च एकाच दिवशी आहे.
दोघांबरोबर असणं महत्वाचं आहे. हा मनू बोल ग. आई तू कामात आहेस का ग? नाही बाळा बोल ना. ऍक्च्युली एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. का ग काय झालं? ऍक्च्युली झालंय असं की त्याच दिवशी राजवीरचा पण एक प्रोग्राम आहे आणि मी तिथे त्यांच्याबरोबर असणं पण गरजेचं आहे. मग जर नितीशचा प्रोग्राम पुढे ढकलता आला तर आम्हाला दोघांनाही येता येईल ना, म्हणून. बरं ठीक आहे, जरा थांबतेस का? मी त्यालाच विचारते. हा नितीश, मनू विचारते की तुझ्या वेबसाईटच्या लॉन्चिंगचं पुढे ढकलू शकतो का? आई अगं शक्य नाही, सगळं प्लॅनिंग झालंय, खरंच शक्य नाही. अगं तो नाही म्हणतोय. त्याचं म्हणणं की सगळी तयारी झाली आता. ऐक ना, तू जरा बघ ना, तुझं थोडं पुढे मागे होतोय का? हा ठीक आहे, मी बघते. बरं ऐक, ठरल्यानंतर कळव मात्र. हा होय, हा बाय.